आज ना सकाळ सकाळ फिरायला जायची घाई होती. मग सगळ्यांनी उरकायला घेतलं. सासूबाई बसल्या डोकंचरी. मग काय पोराला आंघोळ घातली आणि तिथं छोटे धीर आले होते. त्यांनी घेतलं त्याला उचलून. आमची एवढी उरकण्याची गडबड चालू होती, यांची इकडे मस्ती चालू होती. माझी ननंदन पोरं एवढे उत्साही होते ना, सकाळपासूनच बाहेर जाऊन बसले गाडीचं वाट बघत. आमचं आवरून झालं. मग लगेच एकदाची गाडी आली. मग बसलो गाडी. पुढे बसल्या ननंदबाई मध्ये बसलो आम्ही. पोरांना तर काय पुढे जागा नव्हती. मग दिले पाठीमागच्या हौदात टाकू. तू तिथं बसन, मी इथं बसे. असं करता करताच लगेच गड आला. उतरल्या आम्हाला पहिलं महाराजाचं दर्शन झालं. मग काय पोरं पळतच सुटले. आम्ही सगळे मंदिरात गेलो, देवाचं दर्शन घेतलं. पुढे नारायण महाराजाचं पण दर्शन घेतलं. आमचं दर्शन झालं, पण सासूबाई मागच राहिल्या. त्यांनी पिशीत हात घातला. मी म्हणलं काय करतात काय माहित. बघत येतं त्यांना 10 रुपयाची नोटच सापडत नव्हती. नुसत्या मोठ्या नोटा होत्या. सापडली एकदाची नोट. बाबा हो, मी म्हणलं दे टाकून आता एकदाच, चला आपलं बाहेर. आता बाहेर निघलो तर लगेच पोरांना वडाचं झाड दिसलं. पोरं म्हणले लगेच झोका खेळायचे. लागले ना माकडाने उड्या मारायला तिथेच. आता काय पोरांच्या उड्या मारून झाल्या आणि बसलो ना गाडीत लगेच. आता तुम्ही कमेंट मध्ये सांगा आम्ही कोणत्या गडावर गेलो. त्याच्यानंतर आम्ही निघालो मोठ्या देवीला जाण्यासाठी. आता पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला हे बघायला भेटेल की आम्ही मोठ्या देवीचं दर्शन घेतलं आणि माझ्या नंदाच्या घरी पण गेलो होतो. तर पुढचा ब्लॉग लवकरच येणार आहे, तर तो बघण्यासाठी मला फॉलो करा. आणि आजच्या पुरतं एवढं. टाटा, बाय बाय.